स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हॅलो, अनिश बोलतोय. बोल अनिश. काय नाही, आज आर्याचा वाढदिवस आहे म्हणून त्याला शुभेच्छा द्यायला फोन केला होता. थँक्यू सो मच. पण फक्त आर्याचा नाही, माझ्या कनूचा पण वाढदिवस असतो आज. अरे हो, ती इथे नसल्यामुळे मी विसरलोच होतो ग. हो, पण मी कसं विसरीन. साहजिकच आहे ग. बट एनिवेज, माझ्या पोरांचा वाढदिवस तुझ्या लक्षात राहिला. थँक्यू सो मच. कम ऑन अवी. बरं, तुझं कसं चाललंय? ठीक चाललंय. आसावरीची तब्येतही आता बरी आहे. वाव, इट्स रिअली इज अ व्हेरी गुड न्यूज. तुला एक सांगू अनिश, आसावरीची तब्येत सुधारली ना, याचं सगळं क्रेडिट तुला जातं. तू तिला एवढं प्रेम दिलंयस ना की तिची विल पॉवरच वाढली आहे. आय एम रिअली हॅपी. इट्स रिअली अ व्हेरी 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 गुड न्यूज. ते राहू देत, पण मला तू सांग, तुझ्या आयुष्यात तू काय मला गुड न्यूज देणार आहेस की नाही? देईन सुद्धा. काय? नाही रे, म्हणजे तसं काही नाहीये, पण काही घडलं तर नक्की तुला कळवीन. तुलाच आधी कळवीन. ऑफकोर्स, सांगायलाच हवंस. आणि इनफॅक्ट मलाच सांगायला हवंस. ऑल द व्हेरी बेस्ट अवी, ऑल द व्हेरी बेस्ट. अनिश, तुला एक सांगू, आज आर्याचा वाढदिवस आहे ना, मला इतका उत्साह वाटतोय ना. कनूचा पण वाढदिवस तिकडे अभि आणि आशू जोरात साजरा करतील. कधी कधी वाटतं की इकडे असते तर किती मजा आली असती ना, दोघांचा वाढदिवस एकदम. एनिवेज, आयुष्याकडनं काही फारसं मागू नाही, हेच खरं. तुला आयुष्यात जे तू मागशील ते सगळं मिळो, हीच माझी मनापासूनची सदिच्छा आहे. थँक्स. थँक्स अनिश. ऑल द बेस्ट. बाय अँड टेक केअर. बाय. हे घ्या साहेब. आर्याच्या वाढदिवसामुळे घरात किती प्रसन्न वातावरण झालंय ना. आणि तू बघ कसा बसलायस ते. काय कसं बसलं? अरे उठ, जरा फ्रेश हो ना. जातो ना ग. कनूची खूप आठवण येते ना आज. कनूला कित्येक दिवसात कसलं कित्येक महिन्यात भेटलो नाही आपण. पण मला खरंच असं वाटतं, अविनी तिला आशूला द्यायला इतकी घाई नको करायला पाहिजे होती. अरे काय बोलतो तू? अश्विनी खूप चांगलं सांभाळते तिला. हो, पण तेव्हा अविनी काहीतरी वेगळा विचार करून दिला होता ना आशूला. आणि मध्यंतरी बघ ना काय प्रकरण झालं. कनू तिकडे, अवी इकडे, संपूर्ण घर विखुरलं त्यांचं. एक सांगू तुला, मध्ये इतकं काही घडून गेलं ना की आज शोभनाताई आणि सौरभ आल्यावरती
त्यांच्यासोबत उठणं बसणं मला ना त्या शोभनाताई आवडतच नाही रे. मला सतत असं वाटतं की त्यांच्या मनात काहीतरी शिजत असणार. आणि सौरभ बद्दल तर मला अजिबात सहानुभूती वाटत नाहीये. सलील, आज आपण त्यांना इथे बोलावून काही चूक तर नाही ना केली? आयुष्यात किती विचित्र गोष्टींना तोंड द्यावं लागतं ना. आपल्या घरात असं काही होईल असा विचार सुद्धा केला नव्हता कधी. चल जाऊ दे ना. मला सांग, तुझा नवरा कुठे आहे? अविनाश कसा नाही आला अजून? अरे त्याला उशीर होईल सांगितलं त्याने, ऑफिसमध्ये काम आहे ना. काहीतरी ऑफिसमध्ये बॉसने झापलं वर दिसत. चल लवकर, नुसता बसलायस की. चल अगं का जातो ग. बरं मला सांग, मी सांगितल्याप्रमाणे सगळं केलं ना तयारी? स्वतःची तयारी स्वतः कर. उठ अरे, चल चल चल. हाय, आज लवकर आलास ऑफिस मधून? काही विशेष काम नव्हतं वाटतं? हाऊ स्टुपिड ऑफ मी. म्हणजे बघ ना शशांक, मला सगळं माहितीये. आय नो एव्हरीथिंग. म्हणजे आय नो की आज अवंतिकाच्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणून ती ऑफिसमध्ये आली नव्हती. आता अवंतिका ऑफिसमध्ये आली नाही तर तुला ऑफिसमध्ये काय विशेष काम असणार, राईट? आता बघ ना, आय नो एव्हरीथिंग. In spite of that, I keep on asking you stupid questions. पाणी? अवंतिकावरती बरंच बारीक लक्ष आहे. अरे नाही रे, अवंतिकावर नाही, तुझ्यावर. हे बघ रिचा, खरंच सांगते शशांक, तू माझ्या मुलीचा बाप आहेस आणि तुझ्या वागण्याचा माझ्या मुलीच्या आयुष्यावर खूप परिणाम होतो. म्हणून तुझ्यावर लक्ष ठेवणं मला भागच आहे, नाही का? आणि आता मला कळून चुकलंय की तू त्या अवंतिकाच्या नादात काहीही करू शकतोस. हे बघ, तू अवंतिकाबद्दल काहीही बोललीस ना तरी तसा माझ्यावरती काही परिणाम होणार नाही. मी माझा निर्णय बदलणार नाही. ऑब्व्हियस आहे, तुझ्या डोळ्यासमोर जे घडतंय त्याचा तुझ्यावरती परिणाम पडत नाहीये तर माझ्या बोलण्याचा तुझ्यावरती काय परिणाम पडू शकतो? म्हणजे बघ ना, अवंतिकाने खुलेआम तिच्या मुलाच्या वाढदिवसाला सौरभला त्याच्या घरच्यांना बोलावलं, पण त्याचं तुला काही वाटलं नाही. मला तुला एवढंच सांगायचंय की तू सौरभ आणि अवंतिकाला सहजासहजी दूर करू शकणार नाहीस. ओके? हा, आता अवंतिकाच्या प्रेमात तू खूप ब्रॉड माइंडेड झालायस, नाही का? आफ्टर ऑल सौरभ तुझा मित्रच आहे, त्यामुळे कदाचित तुझ्या लग्नानंतर सुद्धा तू, अवंतिका आणि सौरभ एक खूप अंडरस्टँडिंग रिलेशन. आय शट अप. पण जग बोलायचं थांबणार आहे का? हा, एक काम कर शशांक, अवंतिकाला सांग की सौरभशी नातं तोड. म्हणजे बघ ना, आता जर का तिला सौरभची रिलेशनशिप मेंटेन करायची तर ती तुझ्याशी का लग्न करतेय? आता तू पाहिलंस ना, हॉस्पिटलमध्ये अवंतिकाने सौरभची किती सेवा केली. लग्नानंतर सुद्धा तिचं वागणं हे असंच सुरू राहिलं ना तर तू उद्ध्वस्त होशील. तू, ऑफकोर्स तुला ह्या सगळ्याचा प्रॉब्लेम नाहीये तर मी बोलून तरी काय फायदा आहे? पण काय आहे, जग बोलेल, जग हसेल, अँड आय केअर फॉर यू. त्यामुळे मला खूप दुःख होईल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear. चला केक कापूया. Happy birthday to you. गावला. अरे वाह. इकडे आगे. ए आबा ये आले. तू दे मला ते.
हे काय दादा, आज अचानक ड्रिंक्स? काही नाही अरे, जरा जरा डोकं दुखतंय त्यामुळे. आय नो यू आर डिस्टर्ब, पण प्लीज अवॉइड इट. अरे काय नाही, खरंच सहज सहज आपलं एखादा पेक घेत. सहज ही गोष्ट सहज नाही हे माहिती आहे मला. तू डिस्टर्ब असण्याचं कारणही मला माहिती आहे. दादा, मी लहान आहे, पण एक गोष्ट सांगू? काय? दादा, तू अवंतिकाशी लग्न कर, अगदी कुठलाही विचार न करता. तू हे एवढं ठामपणे कसं काय सांगू शकतो? दादा, अरे हा माझा आग्रह समज किंवा विनंती समज, पण आता या घराला, माईला, अण्णांना एका चांगल्या सुनेची गरज आहे. सिद्धार्थ, प्लीज प्लीज दादा, मला बोलू दे. खूप मनापासून बोलतोय मी. दादा, मला अवंतिकाविषयी खूप रिस्पेक्ट वाटते. शी इज परफेक्ट फॉर यू अँड जुई. जुईची किती काळजी करते ती. रिचा हे लग्न होऊ देणार नाही. दादा प्लीज, तू रिचाचा विचार डोक्यातून काढून टाक. अरे त्यात काहीच अर्थ नाहीये. तुला तुला एकदा अनुभव आलाय ना तिचा. अरे तिच्याकडचे पैसे संपले म्हणून ती आपल्याकडे राहायला आलीये. तुला कोणी सांगितलं? मला मी काय विचारतो सिद्धार्थ, तुला कोणी सांगितलंय? दादा, मला पूनमने सांगितलं. आता तिच्याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये. तिच्यावर आपण विश्वास पण ठेवू शकत नाही. आणि दादा, अवंतिका, तिचा तिचा स्वभाव किती पारदर्शी आहे. आणि तू बिझनेसमध्ये सुद्धा तिच्यावर पूर्ण डिपेंड करू शकतो, एवढी ती हुशार आणि रिस्पॉन्सिबल आहे. मला माहिती आहे ते. व्हॉट्स द प्रॉब्लेम? तू लग्न का नाही करत तिच्याशी? तुला माई आणि अण्णांचा काही प्रॉब्लेम वाटतो का? हे बघ, मी तुला खात्री देऊन सांगतो, त्यांचा या लग्नाला अजिबात विरोध नाहीये. ते फक्त जुईच्या भवितव्यासाठी. आणि मला पण तिची काळजी आहे. जुईचा विचार डोक्यात आला आणि म्हणून तर आम्ही थांबलो. आणि ठरवलं की आपल्या लग्नाचा निर्णय टोटली आपण जुईवरती सोडायचा. तर जुईने होकार नाही दिला तर आम्ही हे लग्न करायचं नाही असं ठरवलं. कारण आमच्या लग्नापेक्षा जुईच्या भविष्याचा विचार मला करायचा आहे. दादा, मी जर तुझ्या जागी असतो तर एवढा विचार कधीच करू शकलो नसतो, किंवा एवढा विचारच कधी केला नसता. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू दादा. Dad, please don't drink. अगं बाबा, मी आज नाही डॅड, प्लीज. तुला जर माझी काळजी असेल ना तर प्लीज डोंट ड्रिंक. ओके ओके
घ्या घे रे सर घे. आम्हाला वाटलं आता उशीर झाला तर तुम्ही येताय की नाही. ट्रॅफिक मध्ये अडकलो मी. आर्य कुठे? रमलाय मुलांमध्ये, केक खातात सगळे. त्याला दे. नाही काय आहे? बर्थडे गिफ्ट आहे. त्याच्या नावाचे शेअर्स आणि बॉन्ड्स आहेत. कशाला? कशाला काय? आर्यचा वाढदिवस म्हणून, त्याच्या भविष्याची तरतूद म्हणून. कनूच्या नावाने सुद्धा आम्ही सर्टिफिकेट्स काढलेत. हा म्हणता आर्य 2 वर्षाचे झाले. आता कनूला भेटून आलो आम्ही, तर मोठीच दिसते त्यांच्यापेक्षा. हो, मुली भराभर वाढतात तशाही. हो ना, आणि मुलं जरा मुळातच मंद असतात. ए गा बघा आणि का. पण आमचा नातू मात्र हुशार असणार, कर्तृत्ववान पण असणार. आम्ही सगळं काय करणार आहोत त्याच्यासाठी. आम्ही ऐकले अवंतिका पुन्हा सेटल व्हायचा विचार करतायत म्हणून. नाही, तसं काही अजून ठरलेलं नाही. नाही, तसं असेल तर आर्य मात्र आमच्याकडे राहू द्या. काय? आर्यला आमच्याकडे सोपवा, म्हणजे तुम्हाला निशंकपणे संसार करता येईल. असं कसं म्हणू शकता मामा तुम्ही? मग जाऊ द्या ना, जाऊ द्या तुझी. मी आर्यला देणार नाही. म्हणजे तुम्ही त्यांना दुसऱ्या घरी वाढवणार? ते घर पण माझंच असेल ना. पण दुसरी कुठलीही व्यक्ती आर्यला वडिलांचं प्रेम देऊ शकणार नाही. असं कसं म्हणू शकता तुम्ही? अवंतिका, बाबा बोलू दे मला प्लीज. मामा, आजचा दिवस वाद घालण्याचा नाही हे मला सुद्धा कळतंय. पण मी आज उद्या कधीही लग्न केलं तरी आर्य माझ्याकडेच राहील. नाही, आर्य आमच्याचकडे राहणार. त्यासाठी आम्ही वाटेल ते करू. मामा, आज तुम्ही आमच्याकडे पाहुण्या म्हणून आलात. तुम्हाला वाईट वाटेल असं काहीही बोलण्याची माझी इच्छा नाहीये, पण माझा निर्णय पक्का आहे. अवंतिका, आर्यला तुम्हाला तुमच्याचकडे ठेवायचं असेल तर तुम्हाला लग्नाचा विचार सोडायला लागेल. आणि जर लग्न करायचं तुम्ही ठरवणार असाल तर तुम्हाला आर्यचा ताबा सोडायला लागेल. चला सौरभ. सौरभ, बाबा, आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही, कारण वाद वाढेल आणि आता नको ते विषय निघालाय. सौरभ, आम्ही तुम्हाला इथे बोलवलं ते गैरसमज दूर व्हावेत म्हणून. पण अवंतिकाचा आमच्याबद्दलचा गैरसमज कधी दूर होईल असं आम्हाला वाटतच नाही. आम्ही त्यांच्या मुलाचं नीट संगोपन करू शकू असा त्यांचा विश्वासच नाही. चला आपण निघूया सौरभ. सौरभ, सॉरी बाबा, आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतोय. मामा जे म्हणतात ते मलाही पटतंय. अवंतिकाने गंभीरपणे याचा विचार करावा, कारण प्रश्न आमच्या मुलाच्या भविष्याचा आहे. आणि मुलाच्या भविष्याचा निर्णय ती एकटी नाही ना घेऊ शकत.